संत सेवालाल महाराज जयंतीवरून पुसदमध्ये वाद, पत्रकार परिषदेत गोंधळ. नरेंद्र जाधव यांच्या वक्तव्यांवर समाज व पत्रकारांचा तीव्र निषेध. पुसद. संत सेवालाल महाराज जयंतीच्या आयोजनावरून पुसद शहरात निर्माण झालेल्या वादाला पत्रकार परिषदेत नवे आणि अनपेक्षित वळण मिळाले. जयंतीनिमित्त रॅली न काढल्याच्या मुद्द्यावरून काही युवकांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक व नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांच्याकडून जाहीर माफीची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. सोशल मीडियावरही या मागणीची चर्चा रंगली होती. मात्र या पार्श्वभूमीवर बंजारा समाजातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन आरोपांचा ठाम इन्कार केला. 50 युवक म्हणजे संपूर्ण समाज नव्हे असे स्पष्ट शब्दात सांगत समाज प्रतिनिधींनी जयंती उत्सव शहरासह विविध भागात उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने साजरा झाल्याचे अधोरेखित केले. रॅली निघाली नसल्यास त्यामागे समितीतील समन्वयाचा अभाव कारणीभूत असू शकतो असे नमूद करत नाईक परिवारावरील आरोप राजकीय हेतुपुरस्सर असल्याचा आरोप करण्यात आला. बेजबाबदार वक्तव्यांमुळे समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. दरम्यान पत्रकार परिषद सुरळीत सुरू असताना कोणत्याही अधिकृत संघटनेशी संबंध नसलेले नरेंद्र जाधव अचानक पुढे येत माईक हातात घेतल्याने वातावरण ढवळून निघाले. व्हिडिओ व्हायरल प्रकरणाशी संबंधित एक युवक स्पष्टीकरण देत असताना गोंधळ उडाला. याचवेळी जाधव यांनी त्या युवकाकडून महिलेवर हात घातला जात आहे असा आरोप केल्याने सभागृहात क्षणिक तणाव निर्माण झाला. प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. परिस्थिती चिघळू नये म्हणून आयोजकांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधितांना सभागृहाबाहेर नेले. यानंतर जाधव यांनी पत्रकार परिषद घेण्याची गरज नव्हती असा सूर लावत आयोजकांवर टीका केली. तसेच इंद्रनील नाईक हेच बंजारा समाजाचे खरे वारसदार असल्याचा दावा करत अनावश्यक राजकीय विधान केले. पुढे त्यांनी पत्रकारांवरही प्रश्न उपस्थित करत एका पूर्वीच्या घटनेच्या संदर्भात माध्यमे निष्क्रिय असल्याचा आरोप केला. मात्र त्या घटनेवर निर्भीड वृत्तांकन झाले होते याची पत्रकारांनी ठाम आठवण करून दिली. या प्रकारामुळे पत्रकारांनी नाराजी व्यक्त करत परिषद बहिष्कृत करण्याचा इशारा दिला. परिस्थितीची गंभीरता ओळखून आयोजकांनी जाहीर माफी मागत पत्रकारांचा सन्मान राखला आणि वातावरण शांत केले. एकूणच तथ्यांची पडताळणी न करता केलेली विधाने आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा घोषणांमुळे परिषदेला अनावश्यक वळण मिळाले. मात्र समाजाच्या सजगतेमुळे आणि आयोजकांच्या समयसूचकतेमुळे संभाव्य गोंधळ टळला. सार्वजनिक व्यासपीठावर जबाबदारीची जाणीव ठेवूनच वक्तव्य करणे आवश्यक आहे हा स्पष्ट संदेश या घटनेतून समोर आला आहे. आपण या ठिकाणी आजकाल आणि परवा नव्हे तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाईक परिवारच इंद्रनील नाईकच आणि मोहिनी नाईकच. हे का होता का पुष्टीकरण देताय तुम्ही? गरज नाही गरज नाही. कारण मागच्या काही काळापासून ज्या सातत्यानं हीच ती मोहिनी नाईक आहे बंजारा समाजाची हेच मुलगी कलेक्टर झाली. उदयगाव सोलापूर किती किलोमीटरचा अंतर आहे. श्रीकांत जवान त्याचे साक्षी आहे. सोलापूरला जाऊन त्याची साक्षी करते. दिवसाघडी त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या टीम मध्ये काढतो. 5-5, 6-6 घरांची वास्तू असतील. बंजारा समाजाच्या तांड्यावाड्या परिस्थिती त्या ठिकाणी एकेका घराची 3 असेल एखाद्याची 5 असेल आणि ही जी अवेलेबिलिटी असते पुस्तकाच्या फोनवर बोलणं एखाद्या नेत्याचा गुन्हा आहे. आम्हाला त्या प्रत्रकारांना एक प्रश्न विचारायचा आहे. याच पुष्पावती नगरीमध्ये याच प्रशासनाचा प्रतिनिधी असलेल्या तहसीलदार साहेबांनी चोऱ्या सकट शिवालाल महाराजांची पूजा केली. कुठे गेली